अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मंडळी बघा, 17 सप्टेंबर मंगळवार, अगदी प्रत्येकाला माहिती असेल की आज अनंत चतुर्दशी आहे। बघा, आज गणपती बाप्पांना निरोप देण्याचा किंवा गणपती बाप्पांना विसर्जित करण्याचा शेवटचा दिवस आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरामध्ये करतो। आपल्या मंडळाचे बाप्पा असतील, गावातील बाप्पा असतील किंवा घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना ही आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करतो। तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण 10 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करतो। असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण वर्षभरामध्ये म्हणजे याच दिवशी गणपती बाप्पा हे साक्षात रूपी या पृथ्वी तलावरती अवतार घेतात आणि गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत ते या पृथ्वी तलावरती वास्तव्य करतात। या 10 दिवसांमध्ये जे जे लोक गणपती बाप्पांची सेवा, आराधना, उपासना करत असतात तर त्यांच्या सेवा ह्या गणपती बाप्पांपर्यंत पोहोचल्या जातात आणि त्यातून जे भक्त त्यांची इच्छा व्यक्त करतात तर ती जी काही इच्छा असेल की ती कठीण असेल किंवा जी इच्छा असेल तर ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात। बघा, शेवटचा दिवस आहे आज, अनंत चतुर्दशी आहे। आजच्या दिवशी मी तुम्हाला करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे। तुम्हाला आज गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे। जर ही एक वस्तू तुम्ही आजच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुमच्या आयुष्यात सदैव सुख येईल, समाधान येईल, आनंद राहील। घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील। खरं तर हा उपाय जो आहे तो मी गेले 10 दिवस सतत तुम्हाला सांगत आहे, पण आज शेवटचा दिवस आहे। आज कुणीही ही सेवा चुकवू नका। ज्यांना ज्यांना करण्याची इच्छा आहे तर त्या प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा दिवस पुन्हा लवकर नाहीये। या दिवसासाठी तुम्हाला पुन्हा वर्षभर थांबावं लागणार आहे। त्यामुळे आज प्रत्येकाने ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो नक्की करा। आज दिवसभरात तुम्ही कधीही ही सेवा, हा उपाय करू शकता। मंडळाचे गणपती बाप्पा असतील तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करा। तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतील तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करा। आपल्या घरामध्ये छोटीशी गणपतीची पितळेची, चांदीची, तांब्याची जी मूर्ती असते तुम्ही तिथे बसून हा उपाय केला तरीही चालेल। फक्त गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या समोर असणे खूप महत्त्वाचे आहे। आता आपल्याला सगळ्यात पहिले जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला बाप्पांच्या समोर एक छान दिवा लावायचा आहे। बाप्पांच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, तर डाव्या बाजूला तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे। जशी गणपती बाप्पांची मूर्ती असेल त्याच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे। दोनही दिवे लावून झाले की त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत, ठीक आहे। त्यासोबत तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये थोडी खडी साखर आणि तुम्हाला थोडेसे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत। कच्चे शेंगदाणे आणि खडी साखर गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूप तुम्हाला तिथे ठेवून द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे हिरवे मूग घेतलेले आहेत हे हिरवे मूग गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहेत। हे हिरवे मूग गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करत असताना मनात एक इच्छा धरायची आहे। ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। मुलांसाठी असेल, तुमच्या घरातील काही समस्या असेल, कर्ज असेल किंवा कुठलीही तुमची इच्छा असेल, जे काही, हे सगळं त्या मुगांमध्ये सांगायचं आहे आणि ते गणपती बाप्पांच्या चरणांना असं 3 बोटांनी अर्पण करायचं आहे। संपूर्ण गणपती अथर्व शीर्षम किंवा गणपती बाप्पांचं जे संकटमोचन स्तोत्र आहे हे स्तोत्र म्हणेस्तोवर थोडे थोडे मूग बाप्पांच्या चरणांजवळ अर्पणच करत राहायचे। किती असले पाहिजेत, काय असले पाहिजेत असं काही नाही। तुम्ही 1, 2, 3 हातामध्ये घ्या, पुन्हा 2, 3 घ्या, 5 जसे जेवढे मावतील तेवढे घ्या, बाप्पांच्या चरणांना अर्पण करा। गणपती अथर्वशीर्षेची एक ओवी म्हणा, पुन्हा दुसरे मूग घ्या, पुन्हा दुसरी ओवी म्हणा, मूग अर्पण करा। असं संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणेस्तो तुम्हाला हे हिरवे मूग गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायचे आहेत। त्यानंतर एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, स्वच्छ सुंदर असणारं, कोरं करकरीत असणारं
एक हिरव्या रंगाचं छोटं कापड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना अर्पण केलेले जे हिरवे मूग आहेत ते सगळे काढून घ्यायचे। ठीक आहे, आता त्या कापडामध्ये हे मूग जे आहे ते बांधायचे, कापडाला घट्ट गाठ मारायचे आणि जिथे गाठ मारलेली आहे तिथे हिरव्या रंगाचा धागा गुंडाळायचा। सुती असेल, लोकरी असेल, जो कुठला तुम्हाला पॉसिबल असेल तो धागा घ्या आणि तो धागा त्या कापडाला गुंडाळा। आता ही जी हिरव्या मुगांची पोटली तयार होईल तर ही पोटली तुम्ही सदैव तुमच्या सोबत किंवा तुमच्या पतीसोबत, ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला, मुलांसाठी, पतीसाठी, तुमच्यासाठी, घरासाठी, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला त्या व्यक्तीच्या सोबत ही पोटली ठेवून द्या। तुम्ही तिजोरीतही ठेवू शकतात, मुलांच्या बॅगेतही ठेवू शकतात, जिथे तुम्हाला तुमची पवित्र जागा वाटते त्या कुठल्याही ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। कमीत कमी वर्षभर ही हिरव्या मुगांची पोटली आपल्या सोबत ठेवायची। याने नेहमीच कामातील अडथळे, अडचणी, विघ्न दूर होतील, मनात असणाऱ्या सर्व कठीण इच्छा पूर्ण होतील। मुलांच्या सोबत ही पोटली ठेवल्याने मुलांच्या कामातील अडथळे दूर होऊन त्यांना परीक्षेत यश मिळेल। व्यवसाय असेल, व्यवसायामध्ये त्यांना चांगला नफा होईल। नोकरी करणारी तुमची मुलं असतील तर नोकरीत यश मिळेल। ही पोटली जर तिजोरीत तुम्ही ठेवली तर नेहमी पैसा आकर्षित होईल, तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता जी आहे ती नष्ट होईल, तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील। हीच पोटली जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलीत तर घरामध्ये नेहमी सकारात्मकता येईल, वाईट शक्तींपासून, वाईट बाधांपासून तुमच्या घराचं संरक्षण होत राहील आणि तुमच्या घरामध्ये भरभरून बरकत येईल। अत्यंत साधा उपाय आहे बघा। आज शेवटचा अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, म्हणजे आज शेवटचा या गणपती बाप्पाचा जो 10 दिवसातील आहे हा 10 दिवसातील लास्ट दिवस आहे। आजच्या दिवशी आवर्जून ही सेवा करा। बऱ्याच लोकांनी 10 दिवस खूप सेवा केलेली आहे, ज्यांना खूप ताई आम्हाला अजून एक्स्ट्रा करायचं तर त्यांनी ही सेवा करा। आणि ज्यांनी 10 दिवसात काहीच केलेलं नाहीये, इच्छा खूप होती पण जमलंच नाहीये, तर त्यांनी हा उपाय नक्की करा, कारण या एका उपायाने तुम्हाला या 10 दिवसाचं पुण्य लाभेल आणि तुमच्या सर्व काही मनासारखं घडेल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करण्याचा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।